सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय माता लक्ष्मी. तर मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत लक्ष्मीपूजनाची अतिशय सोपी आणि सरळ पद्धतीने मांडणी. तर इथे मी एक कोरा कपड्यावरती आपल्या चौरंग किंवा आपण पाट काही घेऊ शकतो. इथे मी टिपॉय घेतलेला आहे, त्याच्यावरती चौरंग ठेवलेला आहे आणि टिपॉयवर मी ग्रीन कलरचं कापड टाकून घेतलं, चौरंगावरती लाल कलरचं, आणि त्याच्यावरती माझ्याकडे असलेला देवीचा फोटो घेतलेला आहे, त्याला झेंडूच्या फुलाचा हार केला आहे. आता 2 विड्याची पानं घेतलेली आहे, 2 जोडी. तर एका याच्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती विराजमान करायची आहे आणि एका 2 जोडी पानावरती आपल्याला गणपतीची मूर्ती स्थापित करायची आहे. गणपतीची मूर्ती स्थापन करत असताना आपल्याला ओम गण गणपतये नमः हा मंत्र म्हणायचा. तसेच माता लक्ष्मीची मूर्ती स्थापन करताना पण आपल्याला माता लक्ष्मीच्या नावाचा आपल्याला मनामध्ये जप करायचा. जय महालक्ष्मी, जय महालक्ष्मी तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने म्हणू शकता. त्यानंतर इकडे कलशाची स्थापनासुद्धा केलेली आहे. मी आता कलशामध्ये गंध, अक्षदा, फुले, 1 रुपयाचं नाणे आणि सुपारी टाकून घेतलेली आहे. आता मी लोट्याला लाल कलरचा धागा बांधलेला आहे आणि त्याच्यावर मी स्वस्तिक काढून घेतलेलं होतं. तर त्यामध्ये तुम्ही साधा लोटासुद्धा ठेवू शकता. आता मी इथे धान्य घेतलेले आहे 5 प्रकारचे बोळकूमध्ये. तर डाळ घेतलेली आहे, तुरीची, तांदूळ, हरभऱ्याची डाळ, धनी आणि चवळ्या. तसेच मी इथे काजू, बदाम असे ड्रायफ्रूटसुद्धा ठेवलेले आहेत. आणि आता आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे म्हणून आपण नाण्यांची सुद्धा सजावट करून घेतलेली आहे. एका बाजूने मी इथे विड्याची पानं घेऊन त्यावरती ओटीचं सामान ठेवलेलं आहे. त्यामध्ये हळकुंड, बदाम, 1 रुपयाचे नाणे, खारीक, खोबरे अशा प्रकारे आपल्याला ओटीचे सामान ठेवून घ्यायचे आहे. आता हळदी कुंकू घेतलेले आहे. आता आपल्याला इथे गंध, अक्षदा लावून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला गणपती पूजन करायचे, नंतर माता लक्ष्मी पूजन करायचे आहे, नंतर आपल्याला त्यांना फुलंसुद्धा अर्पण करायचे आहेत. आता मी इथे श्रीयंत्र स्थापन केलेले आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुद्धा ठेवू शकता. हे आपल्याला माता लक्ष्मीचे प्रतीक म्हणून आपण त्याची पूजा करत असतो. त्यानंतर आपल्याला शंखसुद्धा घ्यायचा आहे. तर आपल्याला शंख उत्तर किंवा पश्चिम ठेवू शकतो, किंवा ज्या दिशेला नदी आहे त्या दिशेला आपण ठेवू शकतो. फक्त लक्षात असू द्या आपल्याला त्याचे तोंड दक्षिणेकडे करायचं नाही. त्याचीसुद्धा आपल्याला घंटीचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची, शंखाचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे दिवासुद्धा प्रज्वलित करून ठेवलेला आहे, त्याचीसुद्धा आपण पूजा करून घ्यायची. आता इथे मी पंत्या लावून घेतलेल्या आहे. आपल्याला खाली याची लवकर लावले होते ना, धनधान्य असेल, आपल्याकडे जी अलंकार असतील, दागदागिने असतील, त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. आणि आता मी इथे रांगोळीसुद्धा तयार करून ठेवलेली आहे. रांगोळी काढली छान. माझ्याकडे रेडीमेड रांगोळी होती, तीच मी इथे ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने मी इथे रांगोळी ठेवली. आता इकडे आपल्याला झाडूची सुद्धा पूजा करायची. केरसुनी मिळते आणि झाडू आपल्याला याची सुद्धा. आता आपण आताच्या जमान्यामध्ये काळामध्ये कोणीही घरात पैसे ठेवत नाही, तर आपले जे पासबुक, ATM कार्ड असेल त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. एका वाटीमध्ये गूळ, खोबरंसुद्धा मी ठेवलेलं आहे, आवळे ठेवले, पेढ्याचा प्रसाद ठेवलेला आहे. तर तुम्हीसुद्धा गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला आवश्यक ठेवा, कारण की माता लक्ष्मीला गूळ आणि खोबऱ्याचं नैवेद्य प्रिय आहे. तसेच धनीसुद्धा आपल्याला एका बोळकूमध्ये आवश्यक ठेवायचे आहे, कारण की ते लक्ष्मीवर्धक आहे. आता आपल्याला बघा, आपण पूर्ण पूजेची मांडणी एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर आपल्याला इथे वहीपूजनसुद्धा करायचे आहे. ते मी केले नाही, तुम्ही ते तेवढे तुमच्या पद्धतीने करून घ्या, कारण की आपल्याला या दिवशी आपल्याला वहीपूजन करायचे आहे किंवा एका पेजवरती शुभ लाभ काढायचे आहे आणि त्याची पूजासुद्धा आपल्याला ह्याच दिवशी करायची आहे, जेणेकरून वर्षभर आपण आपला व्यवहार त्यामध्ये करू आणि आपल्याला माता लक्ष्मी भरभरून यश देईल. म्हणून आपल्याला याच दिवशी पूर्ण पूजे आपल्याला करायची आहे. आणि आता आपल्याला शेवटी घरातील सर्वांनी मिळून मनोभावे माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे. आधी कथा वाचायची आणि त्यानंतर आरती म्हणायची आहे. तुम्हाला जर कथा हवी असेल तर आपल्या चॅनलवरती महालक्ष्मीची कहाणी अपलोड झालेली आहे, ते तुम्ही बघू शकता आणि ऐकू शकता. आता आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची. आधी गणपतीची आरती करायची आहे सुरुवातीला, नंतर माता लक्ष्मीची आरती करायची. त्यानंतर आपल्याला धूपदीप आणि तुम्ही 5 आरत्यासुद्धा घेऊ शकता.
तर अतिशय साधी आणि सोपी पद्धतीने ही आपण पूजा केलेली आहे. तर आपल्याला बऱ्याच वेळ प्रश्न पडतो की नेमकं काय करायचं. तर जेवढे आवश्यक आहे तेवढे आपण ह्या पूजेमध्ये ठेवलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची, मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची. हे माता लक्ष्मी, तर आमच्याकडनं काही चुकले असेल तर आम्हाला माफ कर आणि आमच्या परिवारातील सर्वांना आरोग्य दे, सुख दे, समृद्धी दे, भरभराट दे, यश दे. अशा प्रकारे प्रार्थना आपल्याला माता लक्ष्मीकडे करायची आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतात, त्यामुळे आपल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची सर्वांची दिवाळी खूप आनंदात जावो. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला आरोग्य, धन, संपत्ती प्राप्त हो.